सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र कालच संपलेले आहे. आता सर्वांना वेध लागले ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे आणि लगेच 15 दिवसात आपली लक्ष्मीपूजन दिवाळीचा सण आपण साजरा करणार आहोत. तर कोजागिरी पौर्णिमा वर्षातली सर्वात मोठी ही कोजागिरी पौर्णिमा असते. याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणजे समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झालेली होती. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीचा याच दिवशी माता लक्ष्मीने जन्म घेतला होता. म्हणून हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे. वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा ती असते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. 4 महिन्याच्या पावसाळ्यानंतर येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. ही पौर्णिमा शरद ऋतूत येते. म्हणून या पौर्णिमेस शरद पौर्णिमा असंही म्हटले जाते. अश्विन महिन्यात येते म्हणून अश्विन पौर्णिमा असं म्हटलं जातं. कोजागिरी पौर्णिमा ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात येते. पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच या पौर्णिमेला आकाश स्वच्छ आणि नितळ दिसतं आणि आपल्याला चांदोमामाचं म्हणजे चंद्राचं दर्शन होते. म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा आणि शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी लक्ष्मी नारायण जोडीने पृथ्वीवर भ्रमण करतात. जी व्यक्ती ह्या दिवशी श्री हरी नारायण माता लक्ष्मीचे पूजन करते, त्याचबरोबर कुबेर महाराज, इंद्र, चंद्र यांचेही पूजन करते आणि आपल्या सर्व देवी देवतांचे पूजन करते, स्मरण करते, जागरण करते, खिरीचा मसाला दुधाचा केशर टाकून नैवेद्य दाखवून त्या दुधात चंद्राचे दर्शन करून 12 वाजता ते दूध प्रसाद म्हणून ग्रहण करते. त्यांना या पौर्णिमेचे संपूर्ण फळ मिळते. माता लक्ष्मी त्यांच्यावर भरभरून कृपा करते. ह्या रात्री को जागरती असा प्रश्न लक्ष्मी माता प्रत्येक घरात जाऊन विचारत असते. म्हणजे कोणी जागे आहे का? म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी असं म्हटलं जातं. प्रत्येकाने या दिवशी थोडं का होईना जागरण करायचं आहे. किमान 1 वाजेपर्यंत तरी आपल्याला जागरण करायचं आहे. जी व्यक्ती या दिवशी जागरण करते, माता लक्ष्मीचं स्मरण करते, माता लक्ष्मीबरोबर श्री हरी, विष्णू, इंद्र, चंद्र, कुबेर महाराज यांचं सुद्धा स्मरण करते, मंत्र जपते, त्या व्यक्तीचं आयुष्य सोन्यासारखं होतं. प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांच्या मनासारखी होते आणि प्रत्येक इच्छा माता लक्ष्मी त्यांची पूर्ण करते. त्यात चंद्राचे चांदणं पाहते. म्हणजे आपण दुधात चंद्राचं दर्शन घेतो आणि चंद्राच्या आजूबाजूचे चांदणं पडलेलं असतं, त्याचे सुद्धा आपण या दिवशी दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. या दिवशी मसाला दुधाला पण खूप महत्त्व आहे. हे दूध म्हणजे आरोग्यास चांगले शक्तिवर्धक असते. म्हणून कोजागिरीला मसाला दूध पिण्याची आपली जुनी परंपरा आहे. तर यावर्षी 16 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. तर पौर्णिमा प्रारंभ आहे 16 ऑक्टोबर रात्री 8:41 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी सायंकाळी 4:56 ही पौर्णिमा संपणार आहे. तर यावर्षीच काय प्रत्येक वर्षी आपण महिला असे काही कामं घरात केली पाहिजे ज्यामुळे घरावरील अक्काबाईचा फेरा दूर झाला पाहिजे. अक्काबाई म्हणजे देवी लक्ष्मीची मोठी बहीण. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरावरून फिरते. ज्या घरातील महिला पौर्णिमेला आपल्या घरात झोपलेली असते, आळशी, कटकट करणारी दिसते, घाण दिसते ज्या घरात, तिथे ती अक्काबाई घरात ठाण मांडून बसते. अशा घरात येते ती फक्त दरिद्रता, गरिबी आणि आजारपण, कटकटी. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठायचं आहे. आता 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर दोन्ही दिवशी पौर्णिमा तिथी आलेली आहे. 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4:56 ही पौर्णिमा संपणार आहे. महिलांनो, दोन्हीही दिवस आपण 16 ऑक्टोबरलाच खरी कोजागिरी साजरी करणार आहोत रात्री 12 वाजता. म्हणून या दिवशी सुद्धा आपल्या घरात काही कामं आपण केली पाहिजे. म्हणजे अक्काबाईचा फेरा आपल्याकडून चुकला पाहिजे.
आपल्यावर अक्काबाईची कृपा व्हायला नको, ती कृपा व्हायला पाहिजे फक्त माता लक्ष्मीची, आणि माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड नांदली पाहिजे. म्हणून अक्काबाईचा फेरा जर तुम्हाला चुकवायचा असेल तर दोन्ही दिवस पौर्णिमेला प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठा, अंघोळीच्या पाण्यात चांगलं मूठभर जाडं मीठ, थोडीशी हळद आणि 2 तुळशीची पानं टाकून पाण्याने त्या अंघोळ करायची आहे. जी काही नकारात्मकता असेल तुमच्या आजूबाजू, तुमच्या घरात, मनात, ती संपूर्ण नष्ट होईल. हा पाण्याचा उपाय अंघोळीच्या पाण्याचा उपाय अगदी सर्वांनी करायचा आहे. महिला असो, पुरुष असो, अगदी लहान लेकरं असतील ना, थोडंसं जाडं मीठ टाका, थोडी चिमूटभर हळद टाका आणि 2 तुळशीची पत्र टाका आणि त्या पाण्याने अगदी 1 वर्षावरील मुलाला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जी काही मुलाला लागलेली नजरबाधा असते, इडापिडा असते, संकट असते, ते टळून जाते आणि अक्काबाईचा फेरा हा चुकत असतो. म्हणून या 2-3 वस्तू टाकून नक्की अंघोळ करा. या दिवशी घरात गोमूत्र, हळद, गंगाजल आणि गुलाबजल, महिलांनो गुलाबजल नसेल घेऊन या 10 रुपयाची बॉटल, आणि या 3-4 वस्तू पाण्यात टाका आणि संपूर्ण घरात ते पाणी शिंपडून द्या. मुख्य दार स्वच्छ करा. उंबरठ्यावर सुद्धा हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याचं छान लेपन करायचे. दोन्ही दिवशी 16 ऑक्टोबर 17 ऑक्टोबर दोन्ही दिवशी माझ्या सर्व मैत्रिणींनी ही कामं करायची आहे. तुम्हाला जर अक्काबाईचा फेरा चुकवायचा असेल तर नक्की ही कामं करा. अजिबात आळस करू नका. तर हळद आणि गोमूत्र टाकून थोडं गुलाबजल टाकलं तरीही चालेल. या 2 वस्तू टाकून आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला छान लेपन करायचं आहे. मुख्य दारावर सुद्धा आपण दसऱ्याला तर दार स्वच्छ केलं आहे, पण अजून कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा दार स्वच्छ करा. मग 16 ऑक्टोबरला तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. 2 दिवस नाही जमत ना तुम्हाला, 16 ऑक्टोबरला आपण माता लक्ष्मीची रात्री 12 वाजता पूजा करणार आहोत. माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र, आपल्या सर्व देवी देवतांची माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करणार आहोत. म्हणून 16 ऑक्टोबरला महिलांनो पुन्हा दार स्वच्छ पुसा आणि त्यावर हळद कुंकू ओलं करून, तुम्हाला नुसतं हळदीने एक स्वस्तिक काढायचं असेल तुम्ही काढू शकता, पण हळद कुंकू ओलं करून जरी तुम्ही स्वस्तिक आणि ओम चिन्ह सुद्धा काढायचं आहे, खूप शुभ ठरेल. घरात प्रसन्नता वाढेल, घराची भरभराट होईल आणि अक्काबाई तुमच्या घरावर, दारावर कधीच फिरकाव करणार नाही, शिरकाव करणार नाही. तिथं फक्त नांदेल माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा वास तुमच्या घरात अखंड राहील. कशाला कमी पडणार नाही. तुमची जी इच्छा असेल ना, घर, दार, गाडी, बंगला, सुख, ऐश्वर्य, समाधान, आरोग्य, सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमा वर्षातली सर्वात मोठी पौर्णिमा आहे. आपण तिथींना खूप उपाय करतो, पण कोजागिरीला सुद्धा नक्की महिलांनो आपल्या घरात प्रसन्नता वाढवायची असेल तर हे उपाय कराच नक्की. घराची फरशी पुसण्याच्या पाण्यात सुद्धा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला बुधवारी आणि गुरुवारी सुद्धा घराची फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ, हळद, गोमूत्र, थोडासा कापूर आणि तुरटी, या 4-5 वस्तू, तुरटी आणि कापूर थोडा बारीक करून घ्यायचा आहे. जाडं मीठ, थोडंसं हळद, गोमूत्र, गुलाबजल असेल तर ते सुद्धा टाका. याने काय होईल ना, तुमच्या घरात खूप बरकत राहील, पैशाला पैसा टिकून राहील, आरोग्य नीट राहील. जी काही नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, कोणाची काही करणी बाधा असेल, कुणी काही शत्रू असेल, तुमचं वाईट चिंतत असेल, त्यांचं सर्वनाश होईल, नष्ट होतील या वाईट शक्ती. म्हणून या वस्तू टाकून आपले दोन्ही दिवस 16 आणि 17 ऑक्टोबर दोन्ही दिवस महिलांनो स्वतःच्या हाताने फरशी पुसा. मेड येत असेल त्या पाण्यात तुम्ही स्वतः या वस्तू टाकून द्या. संपूर्ण नकारात्मकता, वास्तुदोष दूर होतात. यामुळे या दिवशी मोठ्या मिठाच्या बरणीत, तुम्हाला मिठाची बरणी आपली भरलेलीच असायला हवी. खाली असेल तुम्ही लगेच मीठ भरून घ्या आणि ते मीठ कधीच संपू देऊ नका. तुमच्या घरात 2 लवंग असतील तर त्या मिठाच्या बरणीत, फुलाच्या 2 लवंग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मिठाच्या बरणीत टाकायच्या आहे. जेव्हा पण महिन्याचा किराणा भरता त्यावेळी मिठाच्या 2 पुड्या घ्या. एक कधी पण घेऊ नका, 2 घ्या. आपल्या घरात मीठ साठलं ना तरीही चालेल, पण मिठाची पुडी नक्की घ्यायची आहे. 2 मध्ये घेत जा. अशा विषम संख्यांमध्ये 2 पुड्या घ्यायच्या.
तर त्याचबरोबर आपल्याला काचेच्या वाट्या घ्यायच्या आहे. आता तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला छान उपाय आहे. तर काय करायचं, 4 काचेच्या वाट्या किंवा तुमच्याकडं नसेल एक मातीची पंती घेतली तुम्ही, 4 पंत्या मातीच्या लहान लहान, त्या 4ही वाट्यांमध्ये तुम्हाला त्यात जाडं मीठ भरायचं आहे आणि थोडीशी तुरटी भरायची आहे. एखादी कापूर वडी पण ठेवून द्या आणि 4ही दिशांना, घराच्या 4ही दिशांना या वाट्या ठेवल्याच गेल्या पाहिजे. सकाळी हे सर्व उपाय झाले की हे पहिलं काम महिलांनो करा. 4 पंत्या जुन्या असल्या धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या, त्यात थोडं थोडं जाडं मीठ टाका, एक तुरटीचा खडा आणि एक कापूर वडी ठेवा. घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या. कुणाचा लहान लेकरांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी वरती ठेवून द्या. बघा, वाईट शक्ती तुमच्या घरात शिरकाव करणार नाही आणि अक्काबाईचा फेरा नक्कीच चुकेल आणि तुमच्या घरात फक्त येईल ती माता लक्ष्मी, श्री हरी विष्णूंची कृपा. तर नक्की हे उपाय करायचा आहे. या दिवशी मुलांवरून सुद्धा थोडंसं जाडं मीठ आणि तुरटीचा खडा ओवाळून घ्या 7 वेळा आणि तुम्हाला मिठाच्या पाण्यात टाकून द्यायचा आहे तुरटीचा खडा आणि मीठ. तर हा उपाय तुम्ही 17 तारखेला गुरुवारी केला तरीही चालेल किंवा 16 तारखेला रात्री 8:41 ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. तुम्हाला रात्री जमला हा उपाय, पण आपल्याला घाई गर्दी असेल, पूजा करायची आहे आपल्याला माता लक्ष्मीची रात्री, तर तुम्ही हा उपाय मुलांवरून ओवाळून टाकायची वस्तू ती तुम्ही 17 तारखेला गुरुवार रोजी जरी केला हा उपाय तरीही चालेल. थोडंसं मीठ घ्या, खडं मीठ आणि तुरटीचा खडा. तुरटी अशी असते, तुरटी आणि मीठ असं असते की नकारात्मकता खेचून घेण्याची 100% पावर असते या मिठात आणि तुरटीत. म्हणून मुलांवरनं कधी पण, दर पौर्णिमा असू दे, अमावस्या असू दे, आपण अमावस्येला तर भात वगैरे उतरवून टाकतोच, पण या 2 गोष्टीसुद्धा उतरवून टाकत जा मुलांवरून. मुलांना लागलेली नजर, दृष्ट लगेच उतरून जातात आणि मुलं आळस करत असतील, त्यांना काहीच काम करावं वाटत नसेल, अभ्यास करावा वाटत नसेल, अशा मुलांवरून तर पहिले या 2 गोष्टी नक्की उतरवून टाका. कोजागिरी पौर्णिमा खूप महत्त्वाचा दिवस आहे, वर्षातला सर्वात मोठा हा दिवस आहे. या दिवशी नक्की या मुलांवरून उतरवून टाकायचे आहे. मुलांना पूर्व पश्चिम उभं करा आणि 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत त्या 2 वस्तू उतरवायच्या, मीठ आणि तुरटी, आणि सरळ पाण्यात हात धुवून टाकायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या घरात जर काही देवघरात तुम्हाला वस्तू हव्या असतील तर सोन्यासारखा दिवस आहे. महिलांनो, तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची असेल, माता लक्ष्मीच्या चांदीच्या किंवा इतर धातूच्या पादुका तुमच्या घरात जर उंबरठ्यावर बसवायच्या असतील तुम्हाला, त्या आणू शकतात. उंबरठा लावू शकता या दिवशी. तुमच्या घरात जर श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो नसेल, स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर या वस्तू नक्की आणा आणि या दिवशी नक्की स्थापना करा, पूजा करा. बघा, धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती नक्कीच प्राप्त होईल आणि त्याबरोबर मिळेल ते आरोग्य. तुमच्या घरात जर माता लक्ष्मीचं श्रीयंत्र नसेल तर हा दिवस खूप छान आहे, सुंदर दिवस आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणून तुम्हाला श्रीयंत्र आणायचं असेल, माता लक्ष्मीची आपण कमळाच्या बियांची माळ, आपण कमलगट्ट्याची माळ तुम्ही या दिवशी आणू शकता मंत्र जपायला. त्याचबरोबर तुम्हाला शंख आणायचा असेल, श्रीहरी विष्णू प्रिय शंख तुम्ही घरात आणून स्थापना करू शकता. गजलक्ष्मीची जोडी तुम्हाला जर आणायची असेल, घरात स्थापना करायची असेल देवघरात, तर या वस्तू खूप माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी मीठ आणू शकता, हळद आणू शकता आणि तुम्हाला आणायचे आहे ते म्हणजे थोडेसे धने. 5-10 रुपयाचे महिलांनो थोडेसे धने खरेदी करून आणा आणि कोजागिरी पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीला गोड दुधाचा, मसाला दुधाचा, खिरीचा, मखाण्याची खीर केली तुम्ही त्याचा आणि धने आणि खडी साखरीचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे. मूठभर धने आपल्या माता लक्ष्मी समोर नक्की नैवेद्यात ठेवा. तुमच्या घरात धन संपत्ती इतकी वाढेल, इतकी भरभराट होईल की कशाला कमी राहणार नाही. 7 जन्म 7 पिढ्या तरी गरिबी तुमच्या घरात येणार नाही आणि अक्काबाई तर कधीच फिरकणार नाही. म्हणून धने महिलांनो, आपल्याला नाही जमत ना महागड्या वस्तू घ्यायला, तर अशा शुभ तिथींना तुम्ही धने खरेदी करत जा, हळद खरेदी करत जा. हळद तर माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू
प्रिय वस्तू आहे या नक्की खरेदी करा. कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता. मोरपीस, आपल्या घरात जर वास्तुदोष असतील महिलांनो, तर मी म्हणेल मोरपीस खरेदी करा. आणि दक्षिण दिशेला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण तुम्हाला जिथं मोरपीस लावायचे ना, तर तिथं घरात नक्की लावा. मुलं अभ्यास करत नसतील, ऐकत नसतील, तर मुलांचा स्टडी टेबल असेल, अभ्यास जिथं करतात मुलं, तर तिथं सुद्धा 1-2 मोरपीस, विषम संख्यांमध्ये मोरपीस लावायचे. एक मोरपीस ठेवू नका. आपली गड्डी करून घ्या वाटलेस. 5 मोरपीस, 2 मोरपीस, 11 मोरपीस असे तुम्हाला मोरपीस लावायचे आहे. बघा, छान दिवस आहे कोजागिरी पौर्णिमा. तुम्हाला काहीच नाही जमलं ना महागड्या वस्तू, तुम्ही हळद किंवा धने, मोरपीस अशा वस्तू नक्कीच घेऊन या. त्याचबरोबर तुमच्याकडं माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल, ज्यात माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे चरण स्पर्श करत आहे, म्हणजे पाय दाबत आहे, असा जर फोटो तुमच्या घरात नसेल, तर नक्की तो फोटो घेऊन या. म्हणजे तुम्हाला दरवर्षी लक्ष्मी पूजनात तो ठेवता येईल. कोजागिरी पौर्णिमेला, दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता. खूप खूप सुंदर अनुभव येतात. व्यंकटेश स्तोत्र त्याच्यासमोर जर बोललात आणि माता लक्ष्मीचं श्री सुक्तम बोलला, श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्या फोटोसमोर जर तुम्ही सेवा केली, तर 100% माता लक्ष्मी नक्की तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तर तुम्हाला कळालंच असेल महिलांनो, अक्काबाईचा फेरा जर तुम्हाला चुकवायचा असेल, तर यावर्षी 16 आणि 17 तारखेला, 16-17 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमा आलेली आहे. वर्षातला सर्वात मोठा पौर्णिमेचा दिवस, सोन्यासारखा दिवस आहे. मी जे उपाय सांगितलेले आहे ते नक्की करा. ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत नसतील ज्या घरात तुमच्या, तर नक्की घेऊन या. 5-10 रुपयाची वस्तू तरी नक्की घेऊन या. माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.